अद्याप अटक नाही. या पार्श्वभूमीवर मस्साजोगमध्ये बैठक. धनंजय देशमुखही राहणार उपस्थित. आम्ही मागच्या 2 महिन्यांपासून ज्या मागण्या करतोय त्या पूर्ण होत नाही, म्हणून आम्ही बैठका घेतोय. मस्साजोगच्या नागरिकांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 20 फेब्रुवारीला नागपूरच्या कान्हामध्ये आभार सभा. या वेळेला काही महत्त्वाचे पक्षप्रवेश पार पडणार. बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कार्यक्रमात आजी माजी खासदारांचा खुर्चीसाठी संघर्ष. धैर्यशील मोहिते पाटलांना बसायला खुर्चीच मिळाली नाही, तर उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आजी माजींचे मानापमान नाट्य. सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असताना एनएसजी कमांडोला भोवळ. वाढत्या उष्णतेचा त्रास झाल्यानं भोवळ आल्याची माहिती. भंडाऱ्यातून जाणारी वाहतूक वळवण्यासाठी बायपास मार्गाची निर्मिती. काम शेवटच्या टप्प्यात असून आमदार प्रणय फुकेंकडून भंडारा बायपासची पाहणी. भंडाऱ्याच्या निसर्ग सानिध्यात पर्यटकांना हॉट एअर बलून आणि पॅरामोटरिंगचा थरारक अनुभव घेता येणार. नाना पटोले. भंडारा जिल्हाधिकारी सचिन कोलते यांनी घेतला या भरारीचा अनुभव. एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा नाही. ऑक्टोबरपासून एसटी महामंडळाने पीएफचे हप्ते भरले नाहीत. हप्ते न भरल्यानं कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड काढता येत नाही. एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला. भाडेवाढीनंतरही एसटीचं उत्पन्न अत्यल्पच. 3200 ते 3500 कोटी रुपयांची देणी थकली असल्याची माहिती. मनरेगा योजनेसंदर्भात केंद्राकडून राज्याची कान उघडणी. मनरेगामधून रस्त्यांची कामं न करण्याचे केंद्राचे राज्याला आदेश. अकुशल कामगारांच्या हाताला काम देण्याऐवजी महायुती सरकारनं कंत्राटदारांना प्राधान्य दिलं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.